पंतप्रधान मोदी आज राजस्थानच्या बिकानेर दौऱ्यावर 26,000 कोटींच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करणार. मोदी नाल एअरबेसलाही भेट देणार. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त. पोलिसांकडून खोली सील. धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. विधिमंडळ अंदाज समितीमधील आमदारांसाठी धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवले. माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप. प्रशासनाकडून पैसे ठेवलेल्या खोलीमध्ये तपासणी. विकास कामांमधील भ्रष्टाचारामध्ये अधिकाऱ्यांचा असलेला सहभाग दाबण्याकरता आमदारांचा मलिदा. शिंदेंच्या शिवसेनेचे अर्जुन खोतकर समितीचे अध्यक्ष. विधिमंडळ समितीसाठी 5 कोटींच्या आरोपांवरून राऊतांचा निशाणा. ज्योती मल्होत्राचा जुलै ते सप्टेंबर 2024 मध्ये 3 वेळा मुंबईला ट्रेन आणि लक्झरी बसेसने प्रवास. पाकिस्तानसाठी संवेदनशील डेटा हस्तगत केल्याचा ज्योतीवर आरोप. पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह राज्यभरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप, तर अनेक भागातील घरांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका. आंबा, केळी, डाळिंबासह कांद्याची पिकं जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. सरकारकडे भरपाईची मागणी. पुण्यात पावसाची हजेरी कायम. पावसानं पुण्याला झोडपलं. मगरपट्टा भागामध्ये 54 मिलीमीटर पावसाची नोंद. पुढील काही दिवस राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा इशारा. मुंबई ठाण्यामध्ये येलो, तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट. अचानक आलेल्या पावसामुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाज्यांचं नुकसान. खराब झालेल्या भाज्या फेकून देण्याची वेळ. राज्यात कोरोनाचे आणखी 26 रुग्ण. राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 132 वर. सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईत. वैष्णवीचा मृत्यू गळफासामुळे. मृत्यूपूर्वी बेदम मारहाण केल्याचे शरीरावर स्पष्ट व्रण. शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर. वैष्णवीचा हुंड्यासाठी जाच होत असल्याचा आरोप. वैष्णवीची सासू, नवरा, नणंद अटकेत, तर दीर आणि सासरे राजेंद्र हगवणेंचा शोध सुरू. राजेंद्र हगवणेला अजून अटक का नाही? हगवणे कुटुंबियांकडून माझ्या मुलीचा छळ. वैष्णवीच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप. पाकिस्तानच्या सिंध नदीवरील कालवा योजनेविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण. संतप्त आंदोलकांनी सिंध प्रांतामधील गृहमंत्री झिया लंजारचं घर आंदोलकांनी जाळलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह डझनभर पोलीस जखमी. चीनचं षडयंत्र दाखवणाऱ्या 4 मोठ्या हालचाली. पाकच्या खैबर पख्तूनवा चीन धरण बांधून देणार. पाकला तातडीनं J-35A फायटर प्लेन देणार, तर बांगलादेशमध्ये भारताच्या सीमेजवळ एअरबेस तयार करणार. खराब हवामानामुळे दिल्लीवरून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. विमानावर वीज कोसळल्यानं नुकसान झाल्याची शक्यता. प्रवासी थोडक्यात बचावले. विमान इंडिगो कंपनीचं असल्याची माहिती. दिल्लीवर 59 धावांनी मात करत मुंबईची प्लेऑफमध्ये एंट्री. गुजरात, बंगळुरू आणि पंजाब नंतर आता मुंबई प्लेऑफसाठी पात्र. 29 मे पासून IPL प्लेऑफचे सामने.